वरकोट फिडरवरील शेतकऱ्यांना कमी दाबाचा वीज पुरवठा समाधानासाठी चर्चा। नवापूर तालुक्यातील वरकोट फिडरवरील सर्व शेतकरी बांधव यांनी आज शेती पंपाचा वीज पुरवठा कमी दाबाचा केला जातो, त्यामुळे शेती पंप चालत नाही म्हणून नवापूर इथं विद्युत वितरण कंपनीचे अभियंता शेख विनायक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली। विसरवाडी सबस्टेशन येथील वडकुंट फिडरवर वीज पुरवठा केला जातो। दरवर्षी या फिडरवरून शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न भेडसावत असतो। यावर्षीही मागील महिन्यापासून शेती पंपाचा वीज पुरवठा कमी दाबाचा केला जात असल्यामुळे शेती पंप चालत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं पीक धोक्यात आलंय। वडकुंट फिडरवर करंजी बुद्रुक, पाटी बेडकी, वडकुंट, कोलदा, बोरपाडा, कामोद, खोकसा, कोटखाम, कुंक्रांड इत्यादी गावं येत असून हा संपूर्ण परिसर मोठा असल्यामुळे विजेचा प्रश्न निर्माण होत असतो। यासाठी पाटी बेडकी येथे 33 केव्ही वीज केंद्र मंजूर करण्यात आलं आहे, परंतु पाटी बेडके गावकरी यांच्या सदर सबस्टेशनला जी जागा दिलेली आहे, शासनाच्या सर्व नियमानुसार विद्युत वितरण कंपनीच्या नावाने जागा दिलेली आहे, परंतु गावकऱ्याचा काही प्रमाणात जागा देण्यास विरोध आहे। यामुळे सदर सबस्टेशनचं काम रखडलंय। पर्यायी जागा जवळच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहे। आता विद्युत वितरण कंपनीने दुसऱ्या जागाची पाहणी करून त्या ठिकाणी सबस्टेशनचं काम सुरू करावं अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। वडकुंट फिडर हा पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करण्यात यावा व 33 केव्ही वीज केंद्राचे काम दुसऱ्या जागेवर सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे। अन्यथा नवापूर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास सर्वश्री विद्युत वितरण कंपनी व शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी। यावेळी नंदुरबार जिल्हा आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा करंजी बुद्रुक सरपंच आरसी गावित, शेतकरी शिवाजी गावित, रतिलाल गावित, मान्याभाई गावित, जया गावित, किशन गावित, योसेफ गावित, कंतू गावित, सत्तरसिंग गावित, जयंता गावित, वंत्या गावित, मगन गावित, छगन गावित, सुनील गावित, वचू गावित, दाजा गावित इत्यादी शेतकरी वीज कंपनी कार्यालयात उपस्थित होते। वरकुट फिडर साठी आम्ही नवापूर तालुक्याचे विद्युत कंपनीचे अभियंता शेख साहेब यांची भेट घेतली। सर्व शेतकरी वरकुट फिडर वरील जे शेतकरी आहेत ते आहेत आणि हा उन्हाळा अजून सुरू झाला नाही, तर आजपासूनच आम्हाला विद्युत पुरवठा हा खंडित होतो, मोटारी चालत नाही आणि त्यामुळे फार शेती पंपासाठी आम्हाला अडचण निर्माण झालेली आहे। आणि या संदर्भामध्ये आम्ही आज शेख साहेब आणि चव्हाण साहेबांशी चर्चा केली। आमच्या वरकुट फिडर विसरवाडीचे जे साहेब आहेत तुपे साहेब ते आज उपलब्ध झाले नाही, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये जर शेतकऱ्यांना वीज कमी पडत असेल शेती पंपासाठी आणि विद्युत कंपनी याकडे लक्ष घालत नसेल तर या नवापूर तालुक्यात जे MIDC आहे त्याची लाईट या संपूर्ण तालुक्यातील शेतकरी येऊन कट करायला लावतील आणि शेतीचे पंप चालले पाहिजे म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका ही या विद्युत कंपनीला करावी लागेल। अन्यथा या तालुक्यामध्ये जो प्रश्न आज निर्माण झाला आहे विजेचा, यासाठी मोठं आंदोलन केलं जाईल आणि शासनाने आता भूमिका बदलली पाहिजे। सौर ऊर्जासाठी जी योजना शेती पंपासाठी आहे अभिनंदनीय आहे, चांगली योजना आहे, परंतु खालून ते पंप चालत नाही आणि शेतीसाठी पूरक होत नाही आणि त्यामुळे वीज ही शेतकऱ्यासाठी अति आवश्यक आहे, शेती पंपासाठी आवश्यक आहे, परंतु मागील 1 वर्षापासून शेती पंपाचे कनेक्शन देणं शासनाने बंद केलं आहे। हे दुर्दैव आहे। या महाराष्ट्र राज्यामध्ये MIDCला लागेल तेवढी वीज पुरवठा केला जातो, पण जो शेतकरी जो अन्नदाता आहे त्याचं कनेक्शन कट केलं जातं। हे शासनाचं कसं धोरण आहे याचा आम्ही तीव्रपणे शेतकऱ्यांच्या मार्फत विरोध करतो आहोत। मला या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे, खरंच तुम्हाला जर शेतकऱ्यांचं हित बघायचं असेल, अन्नदात्याला जगवायचं असेल तर त्यांना तुम्ही वीज कनेक्शन द्या आणि ते सुरू करा। वीज प्रोडक्शन वाढवलं गेलं पाहिजे, ते होत नाही आणि शेतकऱ्यांना बळीचा बकरा केला जातो, त्यांच्या मोटारी चालत नाही, त्यांचं पिकाचं नुकसान होतं, पीक वाढलं जातं। याकडे शासन बघणार आहे का? आणि यापुढे जर या तालुक्यामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी नक्कीच देशोधडीला लागेल, त्याचं उत्पन्नात घट होईल आणि त्याचा कुटुंबाचा विकास होणार नाही। आणि म्हणून आमची विनंती आहे की या तालुक्यामध्ये वीज पुरवठा खंडित होणे,
चांगले मोटारी चालत नाही आणि कमी दाबाचा वीज पुरवठा केला जातो, हे बंद झालं पाहिजे। पूर्ण दाबाचा वीज पुरवठा शेतकऱ्यांना आपण पुरवठा केला पाहिजे अशी मागणी आज आम्ही केली। जर या 10-15 दिवसामध्ये याच्यामध्ये बदल झाला नाही आणि वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर या नवापूर तालुक्यामध्ये या MSCBवर मोठा मोर्चा काढण्यात येईल। रास्ता रोको आणि मोर्चाच्या स्वरूपामध्ये आंदोलन घडवून आणू आणि शासनाकडे न्याय आम्ही मागू अशा प्रकारची आज आम्ही भूमिका घेतली आहे। हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक देवेंद्र पाटील, नवापूर।